श्री देवरावजींनी जी अर्धा तास इथं मांडली खूप महत्त्वाचा विषय आहे अध्यक्ष महाराज. कारण आमच्या भागामध्ये कॅन्सरचे पेशंट वाढले. शेवटी आम्ही 280 कोटीचं कॅन्सर हॉस्पिटल टाटा ट्रस्टसोबत केलं. पण माननीय सन्माननीय मंत्री पंकजाताई यांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलं, याबद्दल शंका नाही. पण या उत्तरामध्ये एक अडचण जी या सभागृहामध्ये लक्षात आणणं, अधोरेखांकित करणं आणि गंभीरपणे अध्यक्ष म्हणून तुम्हीही लक्षात घेणं की इतक्या महत्त्वाच्या विषयावरच्या चर्चेत अध्यक्ष महाराज स्वतः अधिकारी जर त्या ब्रीफिंगमध्ये येत नसेल तर अध्यक्ष महाराज यापेक्षा गंभीर विषय असूच शकत नाही. हा लोकशाहीचा बर्फाच्या चाकूनी केलेला खून आहे. आणि म्हणून माझी पहिली विनंती अशी आहे की आपण सुमोटो माननीय मंत्री महोदयांच्या कार्यालयातून अशा अधिकाऱ्यांची नावं मागवून, कारण आता हे रेकॉर्डमध्ये आलं आहे, आणि म्हणून सुमोटो आपण हक्कभंग घेतलाच पाहिजे. तुम्हाला अजून काही दाखले लागत असतील तर मी कॉल शब्दर किंवा लोकसभेतून देईल. पण विधिमंडळाच्या कामकाजात माननीय मंत्री महोदयांनी जे अधोरेखांकित केलं अध्यक्ष महाराज, मला वाटतं की पुढच्या 100 वर्षात अशी कोणत्याही अधिकाऱ्यांनी हिम्मत करता कामा नये. कारण पंकजाताई कॅबिनेट मंत्री आहे. एक दुसरं, पंकजाताई सभागृहामध्ये मी एक गोष्ट शिकलो, मला वाटतं की तुम्हाला मी ते सांगून द्यायची की कधी कधी ब्रीफिंगमध्ये अधिकाऱ्यांनी काही सांगितलं तरी आपल्या मनाला जे योग्य वाटते ते आश्वासन सभागृहात देऊन टाकायचं आणि नंतर मग बाकी पंकजाताई आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आम्ही बरोबर त्या आश्वासनाचं बरोबर मागे लागू शकतो. तर मला तुमच्याकडून एक आश्वासन पाहिजे. या प्रदूषणामध्ये हजारो कोटीचा गैरव्यवहार करणाऱ्या कोल वॉशरीज कंपनी आहे. या महाराष्ट्रीयन लोकांच्या नाही आहे, या बाहेर साधारणतः छत्तीसगड वगैरे अशांच्या या सर्व कंपन्या आहेत. या MSCBला जो कोळसा देतात अध्यक्ष महाराज तो वॉश वगैरे काहीच करत नाही. पण तिथं जे चुरी मिक्स केल्या जाते किंवा त्या चुरीचं जे पाणी येतं त्यातून हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे, ज्याच्यावर मी स्वतंत्र अर्धा तास चर्चा उपस्थित करणार आहोत, ज्याचे पूर्ण रेकॉर्ड मी जमा केले आहे. माननीय पंकजाताई, मी तर CBIकडे चाललोच आहे. मी तर नामदार आपल्या देशाचे गृहमंत्री महोदयांना भेटणार आहेच. पण तुम्ही जर विधानसभेत या सर्व प्रदूषण करणाऱ्या गैरव्यवहार करणाऱ्या कोल वॉशरीजच्या संदर्भात CBIकडे आम्ही चौकशीचा प्रस्ताव पाठवू असं आश्वासन दिलं तर तुम्ही तिथंच थांबा, पुढचं मी पाहतो. सन्माननीय सदस्य सुधीर भाऊंनी सांगितलं तर मी त्यांना विनंती करते की मला एकदा येऊ द्या आपण चंद्रपूरला. ते आपण जे CBIच्या चौकशीचं म्हणताय ते मी कुठेही न येता इथून डिक्लेअर करणं माझ्यासाठी अप्रशस्त होईल. मला एकदा येऊन बघू द्या. तिथे तुम्ही म्हणताय म्हणजे नक्कीच तिथे प्रदूषण आहे, नक्कीच नियमावलीची पायमल्ली आहे. फक्त मंत्र्यांनी न बघता आश्वासन सभागृहात दिलं असं पाहायला नको व्हायला. नाही तर तुम्ही तर नाही, सुधीर भाऊ फारच सिनियर आहेत, सुधीर भाऊ फारच सिनियर आहेत, ते अभ्यासू आहेत, विदाऊट प्रूफ बोलत नाहीत. पण काय होईल की मी असं काही सभागृहात बोलले आज तर मग बाकीचेही लोकप्रतिनिधी अशी मागणी करतील. त्यामुळे मला सुधीर भाईवर थोडा अन्याय करावा लागेल. मी फक्त 25 तारखेला जेव्हा येईन तिथे तेव्हा मला डोळ्यांनी ते दाखवणारच आहेत. तेव्हा मी तोपर्यंत मी 3 सदस्यांना या पुढचा रिपोर्ट काढायला सांगते आणि तो रिपोर्ट तोपर्यंत माझ्या हातात येईल तेव्हा मी स्वतः शिफारस करेन की याची चौकशी व्हावी CBIच्या मार्फत. या चर्चेच्या माध्यमातून मंत्री महोदय, या चर्चेच्या माध्यमातून मंत्री महोदयाचा अपमान केलेल्या उर्मट अधिकारी यांनी या सभागृहातील सर्व सदस्यांचा अपमान केलेला आहे हे समजून संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करून सभागृहाला तात्काळ अवगत करावे. प्रभूजींनी पण तेच सांगितलं. पण मी हेच म्हटलं की मी इतके दिवस त्याच्याबद्दल गांभीर्याने विषय घेते, संयमाने घेते. फक्त हा विषय माझा वैयक्तिक नाहीये, हा विधायकांचाही नाहीये, हा जनतेचा विषय आहे. आणि त्यामुळे अनेक बोर्ड आहेत, महामंडळ आहेत, पण त्यांचा मंत्रालयाला अधिकार आणि त्यांचे अधिकार ह्याच्याबद्दल एकदा क्लास घेतला पाहिजे सुधीर भाऊ
की त्यांचे अधिकार क्षेत्र काय, त्यांनी कोणाला रिपोर्टिंग करायचंय, काय करायचंय. या विधानसभेच्या कार्याचा सन्मान आणि लोकशाहीची बूज राखण्याचं कार्य तुमचा निर्णय हा दिसायला छोटा आहे, पण मी तुम्हाला सांगतो हा इतका महत्वाचा निर्णय आज तुम्ही दिला की या निर्णयाने महाराष्ट्रामध्ये एक या लोकशाहीचा सन्मान करण्याची परंपरा ही जशी या अगोदर होती तशी पुढे जाईल. तुमचे खरं तर मनापासून धन्यवाद. म्हणजे मी तर ईश्वरचरणी म्हणेल की तुम्हाला बोनस म्हणून पुन्हा पुन्हा जनतेने निवडून द्यावं, इतकं चांगलं निर्णय.